इंधन वाळकऱ्यांसाठी नाही, फक्त VIP लोकांसाठी चोरलंय. 250 किलोमीटर चालून आलेले वारकरी 8 तास उन्हात बसले होते, फक्त रिंगणाचा एक सोहळा पाहिला. पण पालखी जवळ येताच हे VIP लोक अचानक त्यांच्या पुढे उभे राहिले. ज्या वारकऱ्यांचा हा उत्सव आहे त्यांनाच पोलीस वाईट इशारे आणि वाईट बोलून मागे ढकलत होते. कारण पोलिसांना माहिती होतं ही गावाकडची लोक आहेत, आपलं काहीच नाही करू शकत. त्या बिचाऱ्या लोकांना आता फक्त दिसत होतं तर पोलिसांची आणि या VIP लोकांची पाठ. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातलं दुःख बघून मला खरंच खूप वाईट वाटत होतं. या सगळ्यामुळे काही वारकरी वैतागून उठून पण गेले. मी पण खूप चिडलो होतो. पण तेवढ्यात माझ्या पाठीमुळे बसलेले एक आजोबा म्हणाले, असू दे, काय आपल्याला याच जागेवर आयुष्यभर राहायचंय का? 2 क्षण जरी दर्शन झालं तरी बास आहे. आणि त्या ऐकल्यावर खरोखरच एक चमत्कार झाला. साक्षात माऊलींचा अश्व आला आणि बरोबर आमच्याच समोर येऊन थांबला. त्या VIP लोकांना आपोआप बाजूला सरकावला. त्यावेळेस मला एक गोष्ट समजली, माणसाला जेव्हा माणसाची किंमत संपते तेव्हा साक्षात देव माणसाला त्याची किंमत द्यायला येतो. रिंगण संपला आणि ते मोठे लोक लगेच निघून गेले. पण जे घोड्यांच्या पावलांचे ठसे त्या मातीत उमटले होते, ती माती घरी नेण्यासाठी आणि त्याचे पाय पडण्यासाठी फक्त आणि फक्त वारकरीच तिथे उरले होते. वारीचा खरा आनंद आणि परंपरा फक्त हेच लोक समजू शकतात. तुम्हाला काय वाटतं या VIP कल्चर बद्दल? आणि आत्ताच फॉलो करा अशा खऱ्या आणि सत्य घडलेल्या प्रवासातल्या गोष्टींसाठी.